नमस्कार, मी लक्ष्मी आपलं स्वागत करीत आहे घरगुती चव या चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत वल्ल्या तुरीच्या शेंगाच्या सोल्याची आमटी. ती कशी बनवायची ते बघूया. चला, आता थंडीचे दिवस आहेत आणि शेंगा पण मिळतात ह्या दिवसामध्ये आणि खूप छान ही वल्ल्या शेंगाची आमटी होती. तर एकदा नक्की बनवून बघा, खाऊन बघा. तर मी तर सर्वात आधी ना शेंगा अशा सोलून घेतल्या आणि ते सोले काढून घेतले तर आणि त्याला आहे ना आपण थोडंसं भाजून घेणार आहोत. थोडंसं तेल टाकलं आहे आणि त्याला भाजून घेतलं आहे आणि त्याचबरोबर मी इथं 1 चमचाभर धने पण घेतले तर भाजायला. तर आता ते पण मी भाजून घेणार आहे. लालसर होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीनं आपण हे धने पण आपले झाले तर आणि ह्याच्यामध्ये ना मी हिरवी मिरचीची आमटी बनवणार आहे. तर हिरवी मिरची 10-15 हिरवी मिरची टाकली. आमच्या घरी जास्त तिखट खातात म्हणून मी जास्त तिखट टाकते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट टाकू शकतात. आणि इथं मी 10-12 आपल्या लसणाच्या कळ्या टाकल्या आता आणि ते पण आपण थोडंसं असं भाजून घेऊयात आणि ते मी हे काढून घेते भाजून घेऊन. आणि हिरवी मिरची जर आपण कच्ची टाकली तर त्याच्यावाली टेस्ट थोडी अलग येते. त्याच्यामुळे भाजून टाकली ना त्याची चव पण छान लागते आणि टेस्ट पण चांगली येते. आणि मी इथं थोडंसं आपलं दगडी फूल पण भाजून घेणार आहे. धने आणि फूल ह्याने पण आपला तिला चांगला फ्लेवर येतो आणि छान बनते भाजी. तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा, एकदा छान होती. आणि इथं मी थोडेसे असे आपले शेंगदाणे पण घेतलेले आहेत, ते पण मी भाजून घेणार आहे शेंगदाणे. आणि हे असं सगळं आपल्याला जिन्नस भाजून घेऊन ते आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत. तर मी हे बाकीचा मसाला तर बारीक करणार आहे आणि जे आपले तुरीचे सोले असतात ना ते थोडेसे दरदरीत दळून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता हे सगळं मी भाजून काढलं आहे एका प्लेटमध्ये ना. आता मी ह्याला मिक्सरला फिरवून घेणार आहे. तर अशा पद्धतीनं बनवून बघा, एकदा खूप छान होती ही भाजी. एकदा खाऊन बघा. ह्याचबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर छान लागते. बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी, कोणत्या पण भाकरीबरोबर ही भाजी खूप छान लागते. चपातीबरोबर खा, भाताबरोबर खा, ही आमटी खूपच छान होती. एकदा नक्की बनवून बघा. आमच्या गावाकडं तर ना थंडीच्या दिवसामध्ये खूप घरोघरी ही भाजी बनते 1-8 दिवसात. म्हणजे 1 दिवस गेला की दुसऱ्या दिवशी ही भाजी बनणारच बनणार. तर मी इथं फोडणी टाकते. कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि थोडीशी जिरे टाकले तर आणि जिरे तडतडले की आपल्याला त्यात दळ्याला मसाला टाकायचा. त्यात दुसरे काही मसाले आपल्याला ॲड करायचे नाही आहेत. ही एकदम सिंपल आहे बिना मसाल्याची भाजी अशी. आणि थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि जे आपले ते सोले दरदरे दळून घेतले होते ते पण मी टाकून पाणी टाकून मस्त एक उकळी येऊन देणार आहे. अशा प्रकारे ही भाजी बनवली ना खूपच छान होते. त्याच्यामध्ये जास्त मसाल्याचा फ्लेवर नाही, काहीच नाही. जे डाएट करतात त्याच्यासाठी एकदम छान आहे. तर नक्की करून पहा अशी भाजी ही तुरीच्या शेंगाची आमटी. तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकून छान अशी उकळी येऊन देणार आणि मी ह्याचबरोबर आहे ना ह्याच्यासोबत बाजरीच्या भाकरी करणार आहे खायला. कारण की आमच्या घरी भाकरीसोबतच खातात आणि त्याला सगळ्याला अशी गावाकडं सवय गावाकडची जेवणाची. तर सगळं गावाकडचंच जेवण बनतं आमच्या इथं. आणि अशा पद्धतीनं बघा बाजरीच्या भाकरीसोबत एकदम चवदार लागते. तुम्ही कोणत्या पण भाकरीसोबत खा, भातासोबत पण चवदार लागते. पण मी भाकरी करणार आहे ह्याच्यासोबत खायला आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. आणि इथं आपली भाजी उकळली की तयार आहे. इथं बघून घेऊ शकता तुम्ही कशी झाली ती. आणि मी ह्याचबरोबर आहे ना इथं भाकरी पण करून घेणार आहे. मी भाकरी कशा करते ते पण दाखवते तुम्हाला. आपली भाजी तयार आहे. आपण ह्याला बाजूला साईडला ठेवून आता भाकरीची तयारी करूया. हे बघा, मी बाजरीच्या भाकरी करणार आहे इथं. तर अशा पद्धतीने मी भाकर आहे ना परातीत करून घेते. मी ह्या आधी पण भाकरीचा व्हिडिओ टाकलेला आहे, कशी भाकर करायची ते शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मी. थंडीच्या दिवसामध्ये काय तुरीच्या शेंगा कुठं पण गावाकडे जास्त भेटतात. कारण की कापसाच्या दिवसात तुरीच्या शेंगा, तुरीची लागवड केलेली जाते म्हणून ह्या टायमाला वल्ल्या असतात. नंतर काय वाळल्याच्या नंतर तर त्याची डाळच होती आणि ते आपल्याला ॲसिडिटी पण होती त्याने. पण वल्ल्या शेंगाने ॲसिडिटी होत नाही आहे. तर ह्या सोल्याने नक्की ही अशी आमटी करून एकदा खाऊन बघा तुम्ही. त्याने ॲसिडिटी हे काही होणार नाही आपल्याला. तर हे अशा प्रकारे मी इथं भाकर करून घेतलेली आहे. आता मी हिला भाजून घेणार आहे.
थंडीच्या दिवसामध्ये बाजरी खाल्लेली पण छान असते, कारण की बाजरी शरीरासाठी गरम पडते आणि थंडीच्या दिवसामध्ये चांगली राहते खायला. असं एरवी तर खाल्ली तर ती गरमच असते. ज्वारी नाही, ज्वारी तर कधी पण पौष्टिक असते. ज्वारी तुम्ही कधी पण खाऊ शकता. तर बाजरी ना थंडीच्या दिवसातच खायला पाहिजे, कारण की ती शरीराला मानते छान होती. हे बघा अशी पद्धतीने भाकर बनवली मी, तर छान झाली आणि मी ते ताट पण तयार करणार आहे. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला भाजी आवडली का नाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा. एवढं काय मला बोलायला ह्याला जमत नाही, म्हणून काही हे करून घ्या. तर हे तर अशा प्रकारे मी ताट बनवून घेतलं आहे. आणि इथं मी ना इथं माझ्याकडं वल्ली कांद्याची पात होती, तर मी ती घेतली. ठेचा, बाजरीची भाकर आणि तुरीच्या शेंगाची आमटी. हे अशा पद्धतीनं खूप छान. धन्यवाद. थँक्यू व्हिडिओ बघितल्यावर.